वैशाली दरेकर महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्ज भरतात। आदित्य ठाकरे बोलतात। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली, उमेदवारी भरतायत, काय पहिली आपली प्रतिक्रिया? आपल्याला सर्वांना माहिती आहे, इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत। दरेकर ताईंचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेले। आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जात आहे महाविकास आघाडीतर्फे, पक्षात लोक फोडतात, याबद्दल काय? एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय। महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत, ईडी, सीबीआय, यांचं काम सुरूच असतं, पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही। अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं, आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाहीये। मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर। आपण जर बघितलं तर नमाज 5 वेळा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते। मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे। पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। मग ते जिल्ह्यात असो, धर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू, कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजपा आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल। सर, प्रज्वल रवांना यांचा व्हिडिओ लीक झाला आहे, बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत, आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न। निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का? अशा भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे, आणि भाजपा कारवाई करणार की नाही। आज नॅशनल कमिशन ऑफ विमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत, त्या कुठे आहेत? भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे, आज ते यांच्यावर का नाही बोलत ते? काय त्यांचं नाव आहे ते? मोदीजी शरद पवारांवरती काल टीका केलेली आहे, थोडं माईक भटकती आत्मा। मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत, आणि नेते सोडा वयमान्यांनी जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना, भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले। महाराष्ट्राला ही शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक कोण आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे? आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही, त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही, त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही। थँक्यू। तर ईडी आणि सीबीआय या भाजपच्या शाखा असल्याचं म्हणत शरद पवारांना पंतप्रधान मोदींनी भटकती आत्मा म्हणणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरे डोंबिवलीमध्ये आहेत। कल्याण डोंबिवलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज भरतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।